ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो। सगळं काही प्रभू नवीन करत आहे आणि नवीन चर्चमध्ये आम्ही जाणार नाही का। हे सुद्धा कष्टानं बांधलेलं होतं आणि आपण जे आता बांधत आहोत त्याच्यातही आपलं कष्ट आहे, परंतु देवाला सगळं काही नवीन करायला आवडतं। आणि म्हणून नवीन यरुशलेम, नवीन सृष्टी, जुनं ते सर्व होऊन गेलं, तर सर्व काही नवीन झालं। देवाला नवीन करायला आवडतं, मग आम्ही त्याची संतती आहोत, तर आम्ही पण सतत नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे। जुन्या गोष्टी, जुनी कुरकुर, जुनी स्वभाव, सगळ्या जुन्या गोष्टी कचऱ्यात टाकून द्यायच्या आणि जे चांगलं ते तत्व धरून, ते सत्य धरून आम्हाला पुढे जायचं। या दिवसामध्ये परमेश्वर लोकांना आहे तसं ठेवायला तयार नाही। एक बहीण रडत रडत सांगत होते की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नवरा दारू पितो, कोणाचं ऐकत नाही, सकाळी उठल्यापासून शिव्या, त्यानंतर घरामध्ये फोडाफोडी, हे सगळं तो करत आहे। आणि आता आम्ही हात टेकले की या व्यक्तीमुळे आमच्या जीवनातल्या समस्या वाढणार आहेत। परंतु त्यांना एक आशा वाटली की नाही, माणसं तरी याला बदलणार नाही, पण देवाचं वचन नक्की त्याला बदलेल। आणि त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि सतत दारू पिल्यावर सुद्धा त्याला मोबाईलला वचन लावून दिलं आणि तो दारूच्या नशेत ऐकत होता। ऐकता ऐकता देवाच्या एवढ्या जवळ गेला की त्याच्यानंतर त्यांनी दारूला हात सुद्धा लावला नाही। देव नवीन करत असतो आणि ज्यास मी ते वाचतो, ऐकतो, त्यास मला असं वाटतं की मी कुठल्या तरी एक वेगळ्या विश्वामध्ये चाललेलो आहे। त्यास देव सांगतो, हे मी आहे। असं कोणतं घर नाही की ज्या घरामध्ये मी काम करू शकत नाही, प्रत्येकामध्ये मी काम करण्यासाठी समर्थ आहे। चांगली सुरुवात ही प्रत्येकाला आवश्यक आहे। आज नवीन वर्षाला सगळं म्हणतात की चांगलं काहीतरी करूया, नाही की नाही। नवीन सुरुवात, बरेच लोक कामाचा खाडा पण करत नाही। ते म्हणतात आता कामाचा खाडा केला तर वर्षभर कामच होणार, आणि ते वर्षाच्या पहिल्या जाते आणि नंतर कामालाच जात नाहीत, अशी भेट महाभाग। काहीतरी वर्षाच्या सुरुवातीला आम्ही भांडताना पण आता भांडायचं नाही तर वर्षभर भांडण होईल, चांगलं बोललं तर वर्ष, तसं काही होत नाही। तुमचा निर्णय, तुमचं वागणं आणि तुमची सुरुवात, फार सुंदर प्रभू वचन त्या नवीन वर्षा संबंधानं दिलेले की नवीन वर्षाची चांगली सुरुवात तुम्ही कशी करा। सगळ्याला वाटतं चांगली सुरुवात व्हायला पाहिजे, परंतु तुम्ही ठरवल्यानं काही घडणार नाही। कधी कधी आम्ही निर्णय घेतो की असं करू, काय करणार, रोज 2 अध्याय वाचणार, सकाळी उठल्यावरती मी प्रार्थना करणार। मग आमचा एक निर्णय असतो, या वर्षापासून 9:30ला चर्चला येणार, 2-3 रविवार येतात, त्यानंतर हवा फुस। मग त्याच्यानंतर काही कोणी त्या गोष्टीला महत्व दिलं जात नाही, मग 10 मिनिटं वेळ लेट, मग 20 मिनिटं लेट, मग अर्धा तास, 1 तास, कमी कमी करत करत पुन्हा पहिले 55, पुन्हा मग 23, मग 24, मग 25, मग 26, 27, एक दिवशी कबर। काही चेंजेस नसतात। सुरुवात कशी करणार आहात? सुरुवात चांगली करा। सुरुवात कशी करा? पण आता चांगली सुरुवात करायची कशी काय, हा प्रश्न आहे, नाही का। काहीतरी फॉर्म्युला सांगा की आम्ही चांगली सुरुवात करावी। मी बसून तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर कदाचित तुमच्यासाठी ती सुरुवात चांगली नसेल, पण ज्या देवानं या पवित्र शास्त्रामध्ये स्वतः देवाला सुद्धा चांगली सुरुवात करणं भाग पडलं गेलं, देवाला सुद्धा। उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही जाणार आहोत, त्याचा 1 अध्याय आणि त्याची 1 पासून 5 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत। उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याची 1 पासून 5 पर्यंतची वचनं। जगाची आणि मानवाची निर्मिती, जगाची आणि मानवाची निर्मिती। प्रारंभी देवाने
प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी पृथ्वी आकारविरहित आकार विरहित व शून्य होती. शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता अंधकार होता. आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. प्रकाश झाला. देवाने प्रकाश देवानं प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. आणि देवानं प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळं केलं. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस 1 जानेवारी तो पहिला दिवस. आमचाही आज वर्षाचा पहिला दिवस आहे. परंतु ज्या पद्धतीनं देवानं या पहिल्या दिवसाला आकार दिला तसाच आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाला आकार द्यायचा. कसा आकार दिला असं लिहिलं. प्रभूनं पाहिलं की सगळी पृथ्वी शून्य झाली. तिचा आकारच बिघडून गेलेला आहे. आणि बिघडलेल्या आकाराला आता या सृष्टीला बनवण्याच्या कामाला देवानं सुरुवात केली. आणि शास्त्र सांगतं की त्यानं चांगल्या कामाला सुरुवात केली. चांगला दिवस म्हटलेला आहे. कान देऊ नये का? चांगल्या कामाची सुरुवात करत असताना ज्या पद्धतीनं परमेश्वरानं बिघडलेल्या सृष्टीला आकार दिला. चांगलं काम कोणतं माहिती का? जे बिघडलं त्याला आकार देणं हे चांगलं काम आहे. काही बिघडलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे. शून्य झालेलं आहे. 0. कदाचित प्रार्थनेचे जीवन बिघडलेलं असेल. देवाचे नाते देवाबरोबरची नाती बिघडून गेलेली असतील. कदाचित देवाबरोबर नातं चांगलं असेल पण माणसाबरोबर नाती बिघडलेली असतील. कदाचित आर्थिक परिस्थिती बिघडलेली असतील. कदाचित तुमचा विश्वास तो पण शून्य झालेला असेल. विश्वासामध्ये पण तुम्ही एकदम न्यूनता किंवा विश्वासाचं कमी पण तुम्ही अनुभवत असाल. तुम्ही समर्पणामध्ये शून्य झालेला आहात. एवढं समर्पण करायला पाहिजे. कदाचित तुमच्या त्यागामध्ये तुम्ही शून्य झालेला असाल. तुमच्याकडे सॅक्रिफाईस करण्याची वृत्ती नसेल. सहनशीलतेमध्ये तुम्ही शून्य झालेला असाल. तुमच्याकडे पेशन्स नाही, सहनशीलता नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अग्रेसिव्ह आहात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला लवकर पाहिजे, त्वरित पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही सामोरं जात असताना जे काही बिघडलेलं वातावरण आहे, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये अग्रेसिव्ह असता तेव्हा सगळं काही बिघडलं जातं. का आदाम एदेन बागेतनं बाहेर पडला? कोणतं कारण होतं? मधल्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून देवानं सांगितलं. पण तरी सुद्धा जो चंचलपणा त्यांच्यामध्ये होता त्या चंचलपणाचा परिणाम म्हणून हवा बागेमध्ये गेली आणि त्या झाडासमोर जाऊन थांबली. आणि आम्ही पाहतो की तिचं सगळंच जीवन बिघडून गेलं. आदामाचं सगळं जीवन बिघडून गेलं. संगतीच नाही हो. उपस्थितीमधनं देवाने बाहेर काढलं. ते जिवंत होते. शास्त्रामध्ये लिहिलं ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू मरशील, पण तू मेला नाही. बागेतनं बाहेर पडलेला एक पहिला दिवस आणि निर्माण केल्यावर देवाच्या उपस्थितीमध्ये असणारा पहिला दिवस, या 2 दिवसामध्ये तफावत आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये असणाऱ्या पहिल्या दिवसामध्ये देवानं सगळे अधिकार त्याला देऊन टाकले. तर सगळी या पृथ्वी तलावरची सगळी झाडं, पशु, पक्षी मी तुझ्या स्वाधीन केलेले आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना लक्षात ठेवा, प्रभूच्या सानिध्यामध्ये राहून सुरुवात केली तर सगळे अधिकार तुमचे आहेत. पण जर तुम्ही देवाच्या सानिध्यापासून आज्ञाभंगपणा करून देवाच्या उपस्थितीपासून दूर जाल तर लक्षात ठेवा आज्ञाभंगाचे परिणाम पण तुम्हाला भोगावे लागणार आहे. तो म्हटला इथून पुढं रोजचा तुझा दिवस हा कष्टाचा दिवस असेल. इथून पुढे आता तू शांतीची भाकर करणार नाही, निढळाचं घाम गाळून तुला भाकर खावी लागणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही करत असताना निढळाच्या घामाची भाकर का देवाच्या सानिध्यामध्ये राहून चांगली सुरुवात तुम्ही करणार आहात. काही झालं तरी चालेल पण माझं देवाशी असणारं नातं मी कधी तोडणार नाही. नातं मजबूत करा. काही आज्ञाभंगाचे आणि तुमच्या जीवनामध्ये ते मोह तुमच्या समोर येतील की तिथं तुम्हाला आज्ञा मोडावीशी वाटणार आहे.
फळ खायचं नाही. ते फळ तुम्हाला अट्रॅक्ट करेल, ते तुम्हाला आकर्षित करेल की तुम्हाला वाटेल ते फळ खावं. पण तुम्हाला माहित नाही का, हे फळ खाल्ल्यानंतर, याची गोडी चाखल्यानंतर तुम्ही देवाची आज्ञा मोडणार आहात. मग तुम्ही जिवंत राहाल, पण तुमच्या जगण्याला अर्थ राहणार नाही. का? कारण तुमचं सगळं काही आता दिवस बिघडून चाललेले आहेत. दिवस बिघडून घेऊ नका. देवाच्या संगती राहून चांगल्या दिवसाची सुरुवात करा. तिथे असं म्हटलंय. असं पहिलं वचन, प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर. पहिल्यांदा असं म्हटलं की बिघडलेली होती. जो मुख्य शब्द बिघडलेल्या या असणाऱ्या सृष्टीसाठीचा शब्द आहे तो म्हटला केओस. आणि केओस या शब्दाचा अर्थ आहे मोठी उलथापालथ. ऐका बरं का, तुम्ही असंच नाही हे वर्ष काढलेले, मोठ्या उलथापालथा घडलेल्या आहेत. 2023 मध्ये काहीतरी घडलेलं आहे ज्याच्यानं उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. काहीतरी घटना तुमच्या जीवनामध्ये घडलेली आहे जिथं तुम्ही देवाबरोबर चालायला पाहिजे, परंतु चालता चालता अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं की जो तुमचा विश्वास आहे, जी तुमची शुद्धता आहे, जे तुमचं प्रार्थनेचं जीवन आहे, आणि ते जीवन कुठंतरी उद्ध्वस्त झालेलं आहे. झालंय बरं का उद्ध्वस्त. माग वळून पहा, कुठंतरी तुम्हाला कळेल काहीतरी तुमच्या हातातून निसटून गेलं की ज्याच्यानं आत्ताची जी स्थिती चांगली नाही, चांगलं नाही तुमच्या लक्षात येतं. मी तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत नाही, मी तुमच्या राहणीमानाविषयी पण बोलत नाही, मी तुम्ही घरामध्ये काय खाता आणि काय पिता याच्याविषयी पण मी बोलत नाही. अहो, आदाम बागेमध्ये पण खात होता आणि बाहेर पण खात होता, खाण्यापिण्यामध्ये नाही. त्याला वस्त्र नव्हती हा भाग नव्हता. देवानं स्वतः त्याला वस्त्र दिली. स्वतः त्यानं कोकरू कापलं आणि कोकऱ्याच्या कातडीची वस्त्र देवानं त्याला दिली. देवानं स्वतः देव त्याचा टेलर बनला. कोण टेलर पहिला? देव. माझा बिवाय आहे पण त्याचा देव होता. पहिलं टेलरिंग देवाने त्याच्यासाठी बरोबर त्याच्या मापाचा लेदरचा सूट वक्र कापलं, त्याची कातडीपासून सुंदर त्याच्या साच्याचा सूट बनवला. विचार करा, देव ज्याच्याविषयी आम्ही विचार करतो की तो देव इतका गौरी, तो पवित्र, तो सर्वश्रेष्ठ. पण एक गोष्ट तुमच्या ध्यानात येते का? नग्नता झाकण्यासाठी स्वतः देवानं त्याला कपडे दिले. किती सामान्य गोष्ट माणसासाठी तो करतो. का तर माणसाबरोबरचे त्याचे संबंध नीट राहावे. मुद्दा माझा लक्षात घ्या. चुकला, पाप केलं, पण पाप केलं म्हणून त्याला दंड देण्याच्या अगोदर देवानं त्याला कपडे घातले. का? नातं नाही तुटलं पाहिजे माणसाबरोबरच. हा देवाचा स्वभाव आहे. बिघडलेली नाती नीट करण्यासाठी जसं तिथं कोकरा कापला ना, देवानं नातं नीट करण्यासाठी आदामाबरोबरच, देव तिथंच म्हणू शकला असता, जाऊ दे, मला हा माणूस नको आहे, याचा संबंधच मला नको आहे, यांनी माझी आज्ञा मोडली. काही वेळेस काही गोष्टी तुमच्या जीवनात अशाच घडल्या ज्या तुम्हाला पसंत नव्हत्या, पण देवानं चांगल्या कामाची सुरुवात करताना काय केलं माहिती का? त्यानं आदामासाठी सुंदर वस्त्र, चर्मवस्त्र तयार केली आणि आदामाला घातली. का तर आदामाचं आणि देवाचं नातं कायमस्वरूपी राहावं. जरी माझ्यापासून दूर असला तरी या वस्त्रानं त्याला स्वतःची आठवण यावी. देवानं दिलेले हे वस्त्र आहे. हे चांगलं काम आहे. आज जे तुम्ही आहात ना, तुमचं रायचियसनेस, तुमचं रिचनेस, तुमची ब्युटी, तुमची ताकद, तुमची शक्ती, या सगळ्या गोष्टीकडे पाहताना नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला हे कळलं पाहिजे, ही माझी ताकद नाही, देवानं दिलेली ताकद आहे. हे माझं आरोग्य नाही, हे प्रभूनं दिलेलं आरोग्य आहे. ही माझी नोकरी नाही, हा माझा जॉब नाही, हा प्रभूनं दिलेला जॉब आहे. जे माझ्याकडे ते माझं नाहीच आहे. याला म्हटलं देवाशी नातं नीट करणं, बिघडलेलं नातं नीट करणं. कधी कधी मीपणाचं भूत एवढं डोक्यावरती बसतं ना, त्याला मला माझ्याशिवाय अवतीभोवतीचं लोकच दिसत नाहीये. एवढं मी स्वतःमध्ये अडकून गेलेलं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये जास्त अडकताना, तेव्हा देव लांबून तुमच्या सगळ्या हालचाली पाहत असतो. लांबून
आणि वर्षाच्या सुरुवातीला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, बिघडलेली सृष्टी, केओस, या केओसला नीट करण्याचं काम चांगली सुरुवात देवानं केलेली आहे. तुम्ही सुद्धा बिघडलेलं नीट करा, उद्ध्वस्त झालेलं नीट करा, देवाशी तुमचं नातं नीट करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल माझं देवाशी नातं नीट आहे. देवाशी नाते नीट करण्याच्या अगोदर व्यक्तीशी नातं नीट करावं लागतं. जर तुमचं माणसाशीच नातं नीट नाही तर देवाशी कुठलं? देव दिसत नाही. आणि मग तुम्ही म्हणता नाही माझं देवावरती प्रेम आहे. तो म्हणतो समोर दिसणाऱ्या भावावरती प्रेम करता येत नाही तर न दिसणाऱ्या कसं काय प्रेम करा? हे तुमचं बोलणं तोंडानं झालं. ते येड लागलं नाही का गाणं गायलं. येशू राजाचं लागलं असतं तर शहाणे झालं असतं, नाते नीट केले असते ना. येशू राजाचं वेड लागलं. वेड लागण्याचं आम्ही पाहतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताच्या प्रेमाचं वेड लागतं ना, त्यास तो सगळे ख्रिस्ताचे स्वभाव आपल्यामध्ये घेतो. त्याला वेड लागलं म्हटलेलं आहे. सगळे गुण ख्रिस्ताचे आपल्यामध्ये. आता त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तो व्यक्ती दिसतच नाही, आता ख्रिस्त त्याच्यामध्ये दिसतो. हे चांगलं आहे. जे उद्ध्वस्त झालं, जे बिघडलं, त्या बिघडलेल्या रिलेशनला नीट करायचं आहे. शून्य झालेलं वातावरण, या शून्याला एक नवीन सुरुवात करणं फार गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, नवीन वर्षाचा आरंभ करत असताना पहिल्या दिवशी जे बिघडलं ते नीट करा. काय चांगली सुरुवात, बिघडलेलं काय बिघडलं ते बघायचं बरं का. बरेच वेळा असं म्हणतो माझं डोकं फिरलं म्हणजेच बिघडलं. डोकं फिरणं म्हणजेच बिघडलं. जेव्हा तुमचं डोकं बिघडतं ना, कोणत्या कारणानं बिघडलं, कोणती गोष्ट अशी तुमच्या जीवनामध्ये घडली की ज्याच्यानं तुमचं डोकं बिघडून गेलं, तुमचं मन बिघडलेलं आहे. पूर्वीसारखं तुमचं मन पूर्वीसारखं नाही. पूर्वी जसं तुम्हाला देवाविषयीचं आकर्षण होतं, प्रभूविषयीचं प्रेम होतं, पूर्वी तुम्हाला सहनशीलता होती, आता ती सहनशीलता तुमच्याकडे नाही, म्हणजे बिघडलेलं आहे ना. पूर्वी खूप त्याग करायची वृत्ती होती, हसत हसत प्रश्नाला सामोरं जात होता. देवावरती तुमचं प्रेम असल्या कारणानं तुम्हाला कोणत्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं. उपाशी राहिला तरी प्रभूची प्रार्थना करायची कधी नाही तुमची चुकली. आता देवानं सगळं तुम्हाला भरपूर दिलं तरी सुद्धा तुम्ही देवाच्या जितकं जवळ पाहिजे तितकं जवळ नाहीये, बिघडलंय. तुम्हाला जेवढं देवाच्या जवळ पाहिजे होतं तेवढं जवळ तुम्ही नाही. हे वास्तव स्वीकारा आणि या बिघडलेल्या परिस्थितीला नीट करा प्रियानो. चांगल्या कामाची सुरुवात, चांगला दिवस कोणता? चांगला दिवस म्हणजे कुठं बिघडलं ते त्यानं पाहणं गरजेचं आहे. देवानं पाहिलं, पृथ्वी बिघडून गेली आणि आज देव पाहतो. असं लिहिलंय उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच. देवानं जगाकडे पाहिलं आणि तो म्हणतो सगळी मानवजात बिघडून गेली आणि मग तो म्हटला या जगाचा अंत करण्याचं माझ्या मनामध्ये आलं. ऐका, पहिली बिघडलेली सृष्टी देवानं रिपेअर केली, परंतु रिपेअर केलेली सृष्टी या सृष्टीनं पुन्हा स्वतःला बिघडवलं. त्या देवानं त्या सृष्टीचा अंत केला. नोआच्या पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही रिपेअर होत नाही त्यास देव तुम्हाला उद्ध्वस्त करत असतो, हे लक्षात ठेवा. सृष्टीला देवानं रिपेअर केलं, परंतु रिपेअर केलेली बिघडलेली सृष्टी अस्तित्वात आल्यावर पुन्हा बिघडली. नोआच्या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या मला ते 6व्या अध्यायामध्ये तिथे दिले की त्यानं सृष्टीचा अंत करण्याचं ठरवले. वाचा बरं. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. म्हणजे मन त्यांचं बिघडलेलं आहे असे परमेश्वरानं पाहिलं. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला. इकडं देव बिघडलेल्या शून्य झालेल्या सृष्टीला आकार देण्याचं काम करतो आणि आता देवानं आकार दिला. ऐका बरं का, नवीन वर्षामध्ये देव तुमच्यासाठी नवीन करणार आहे आणि काही लोकांसाठी नवीन करून ठेवलं, पण त्या लोकांनी मनातल्या कल्पना. प्रॉब्लेम काय? देव मन तपासतो. काय तपासतो?
माझा आवाज थोडी तपासणार आहे मी किती छान गातो. आवाज तपासला असतं तर मग आनंद झाला असता. मी अजून सकाळी उठून रियाज करून करून गायला असतं का माझ्या आवाजाचं प्रतिफळ देव मला देणार आहे. माझ्या संदेशाला जर तपासत असताना अजून 2 तास बसलो असतो आणि नवीन वर्षाच्या संदेशासाठी वर्षभर मेहनत करत बसलो असतो. नाही, देव माझ्या संदेशावरती मला काहीतरी प्रतिफळ देणार आहे. पण देव माझा आवाज तपासत नाही, माझा संदेश तपासत नाही, माझी प्रार्थना तपासत नाही. काय तपासतो? मग मानवाच्या मनातल्या कल्पना. ऐका, तुमच्या मनातल्या कल्पना देव तपासत असताना तुमच्या कल्पनाच इतक्या सुंदर असाव्यात की देवानं म्हटलं पाहिजे आता मी चांगल्या दिवसाची सुरुवात यांच्यासाठी करणार आहे. चांगल्या दिवसाची सुरुवात. एक देवानं तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करावं, तुमचा परिवार. म्हणून पहिल्यांदा मन रिपेअर करा. पहिले मन रिपेअर करा. मन बिघडलं की सगळं संपलं. आणि मन बिघडल्याचं चिन्ह काय? नाती बिघडली. मग ते भाऊ भाऊ असेल, बहिणी बहिणी असतील, सासू सुना असतील, नवरा बायको असतील, मित्र मित्र असतील, शेजारी असतील. याचा अर्थ असा नाही की चला नाते संबंध सोडून नवरा बायकोचेच नाते नीट करू. नाही. तुम्हाला कोणी सांगितलं नवरा बायको? ते तुम्हाला तिथे ऍडजस्टमेंट करावं, ते एका घरात राहायचंय. आणि आईने सांगितलं दिल्या घरी मर. नको म्हणतात आता तुला परत कोण सांभाळणार आहे. लग्न लावून दिलं त्याच्यासाठी तुम्ही. परंतु स्वर्गामध्ये तुम्हाला पोचायचंय तर पृथ्वी तलावर जिथं जिथं तुमचं नातं बिघडलंय, जिथं शून्य झालं, जिथं शून्य म्हणजे किंमत नसणं. काही नात्यांना तुम्ही किंमत दिली नाही, व्हॅल्यूज दिला नाही, शून्य किंमत त्याची करून टाकलेली आहे. मग चांगली सुरुवात कोणती? ज्या नात्याला तुम्ही शून्य करून टाकलं, या शून्य झालेल्या नात्याला पुन्हा प्रस्थापित करणं हे सगळ्यात चांगलं काम आहे. ही वर्षाची सुरुवात आहे. चांगली सुरुवात करताना शून्य नाते, आता त्या नात्याला किमती बनवा. नाती किमती आहेत. प्रत्येक नातं देवानं तुम्हाला दिलं ना, आणि ते नातं किमती नातं आहे. कल्पना मी पाहिलं आणि बऱ्याच वेळा त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की देवानं आदाम तयार करून ठेवला, पण आदाम तयार करत असताना त्याला एक पत्नी पाहिजे, म्हणजे पत्नीचं नातं आणलं. मग पत्नीचं नातं, पती पत्नी दोघ जण असताना देव त्यांच्यामध्ये जाऊन दोघांशी खेळत बसू शकला असता. हम दो हमारे दो, नाही का? 2 मुलं आहेत माझे, एक हवा आणि एक आदाम, त्यांच्याकडे बघत बसला असता. पण तो म्हटला नाही, फलद्रूप व्हा, भूमी व्यापून टाका. मग काईन आणि हवेल आला. आता काईन आणि हवेल येत असताना आदामाला तो त्या हवेला बोलतो की पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीस, तिथं आईबापाचं नातं निर्माण केलं. काईनाचं आणि हवेलाचं भावाचं नातं निर्माण केलं. देव नाते निर्माण करतो, तशी देवानं निर्माण केलेली नाती ही किमती नाती आहेत. किमती नाती आहेत ती. शून्य करू नका कोणत्याच नात्याला. कोणत्याही नात्याला व्हॅल्यू नाही असं समजू नका. तुमच्यामध्ये नाती जी शून्य झाली, त्या शून्य नात्याला पुन्हा किंमत द्या आणि नाती स्थापित करा. दर्जा द्या, किंमत द्या. प्रभूनं निर्माण केलेली ती नाती आहेत. आणि म्हणून त्या कामाची सुरुवात करत असताना जे बिघडलं आणि ते सगळं काही आम्हाला नीट करणं, देवाच्या सहभागितेमध्ये येणं, हा प्रारंभ आहे, हा नवीन सुरुवात आहे. 3ऱ्या वचनाकडे आपण जाऊया. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो. प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश झाला. दुसरी गोष्ट, चांगल्या दिवसाची सुरुवात. 1 जानेवारीला चांगल्या कामाची सुरुवात करताना, चांगलं काम करताना बिघडलं त्याला आकार देण्याचं काम करा. दुसरी गोष्ट, देव बोलला. काय केलं पाहिजे? चांगलं काम कोणतं? देवाच द्या सोडून बोलणं. देव बोलला. आता जिथं आबोला धरला तिथं बोला. सगळ्यात चांगलं काम हे आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव बोलला, पण आम्ही वर्षानुवर्ष बोलतच नाहीत. बोलणं तर सोडून द्या, तोंडही बघत नाही. आणि शास्त्र काय सांगतं? चांगलं काम कोणतं आहे? बोलायचं. काय बोलायचं? काय लिहिले वाचा? देव. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो. प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर असं लिहिलं, देवाचा आत्मा
जलाशयावर तळपत होता. म्हणजे देव कित्येक शतक, कित्येक हजार वर्ष, मे बी जसं सायन्स सांगतं की आणि मिलियन्स वर्ष सृष्टीमध्ये काही नव्हतं आणि अशाच प्रकारची सृष्टी होती. तिथं न बोलल्या कारणानं सगळं काही वातावरण तसंच होतं. ऐका, जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये मी सांगणार आहे, चांगल्या कामाची सुरुवात. नवीन वर्षाला तुम्ही चांगल्या कामाची सुरुवात कशी करणार आहे? देव जोपर्यंत बोलत नव्हता तोपर्यंत फक्त आत्मा जलाशयावर तळपत होता. 2023 वर्षामध्ये तुम्ही आला, पण तुम्ही काहीच न बोलल्यानं फक्त तुम्ही तळपतच राहिला. पण आता 2024 मध्ये तुम्ही आपल्या जीवना संबंधानं बोला. जसं देव बोलला आकाश हो, तुम्ही म्हणा. ज्याला लेकरं नाही त्यांनी म्हणावं गर्भधारण होणार आहे आणि प्रभू तिथं ते घडवणार आहे. ही चांगल्या कामाची सुरुवात आहे. बोललं पाहिजे ना. देवाला बोलणारे लोक आवडतात. तुमच्या जीवनाला आकार न येण्याचं कारण तुमचं बोलणं आहे. तुम्ही बोलत नाही म्हणून आकार त्या ठिकाणामध्ये येत नाही. तुम्ही सगळं काही देवावरती सोपवता. परमेश्वराची इच्छा असेल तर मला नोकरी लागेल, परमेश्वराची इच्छा असेल तर मी चांगल्या मार्कानं पास होईल, परमेश्वराची इच्छा असेल तर माझं लग्न होईल, परमेश्वराची इच्छा असेल तर अमक होईल तमक होईल. देव म्हणतो माझी इच्छा. त्या आंधळ्याला विचारलं, तुला बरं होण्याची म्हणजे तू पहिले बोल तर ना. काय पाहिजे ते तर बोललं पाहिजे ना. म्हणून लक्षात ठेवा, जाताना बाहेर पडताना बोलत बोलत बाहेर पडा. ज्याला घर पाहिजे ना त्यांनी जाताना म्हटलं यावर्षी आहे बरं का माझं घर. पैसे नाही हे बोलू नका, देव आहे म्हणून बोला. देव आहे म्हणून बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? जे आहे ते तुमचंच आहे. हम तो खुदा के बेटे, सब कुछ हमारा है, फिर डर किस बात का है? प्रश्न तो आहे की देव ते म्हणतो यांनी सगळं माझ्यावरती सोपवलंय. तुला अब्रामाला तो म्हणतो तुला काय पाहिजे? देवा मी निपुत्रिक आहे, सगळी संपत्ती आता त्या असणाऱ्या माझ्या चाकराच्या स्वाधी. अरे बोल ना, मुलगा पाहिजे म्हणून. हे किती वेळा तर तुझ्या दारात आलो, एकदा पण तू म्हटला नाही सोनं चांदी सगळं मागितलं, तुला वाटलं फक्त मी हेच देतो आणि म्हणून तुझ्या घरामध्ये असणारी समस्या तू पाहिला. आणि आम्ही पाहतो अलिशा सुद्धा शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीकडे जातो आणि तिला बोलतो करतो, बाई तुझ्या मुद्दा म्हणतो तुझ्या नवऱ्याला गव्हर्नमेंट जॉब देऊ का? ती म्हटली नको. आमच्या सोलापूरच्या बायका असतं तर पहिल्यांदा म्हणले असतील नाही गव्हर्नमेंट जॉब द्या नंतर लेकराचं बघू. पण ती फार हुशार होती. तिथली बाकीचं नकोय मला, बोलली होती मला मुलगा पाहिजे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जसं देव बोलला तसं बोला. देव बोलला आकाश हो आणि आकाश अस्तित्वात आला. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला बोलायचं म्हणा मला गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे. म्हणा हो आमीन म्हणून काय होणार आहे? ज्याला म्हणायचं त्यांनी म्हणा मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर जाताना बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात आणि त्याला कशाला घाबरता? समज तो देणारा देव आहे, तो नाकावर टिचून देणार आहे समोरच्या व्यक्तीच्या. देव बोलला, चांगली सुरुवात. आत्मा जलाशयावर तळपत होता. देवाला त्याच्या शब्दातली ताकद अजून लक्षात आली नव्हती. तो आत्मा जलाशयावर तळपत होता आणि तळपता तळपता देवाने विचार केला आता बोलावं आकाश हो. 5 वचन तसं 3ऱ्या वचनामध्ये तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. प्रकाश झाला. देव नुसता बोलला प्रकाश हो. पहिल्या दिवसाची सुरुवात बरं का. देव म्हटलं चला बोलून बघू प्रकाश होतो का. आणि देवानं म्हटलं प्रकाश हो. देव म्हटलं अरे प्रकाश झाला की. नवीन वर्षाची सुरुवात करता बोलून तर बघावं. असं बोला ना की त्या बोलण्यानं तुम्हीच शॉक होऊन जाताल. अरे जे माझ्या बोलण्यानं अस्तित्वात येतं ही चांगली सुरुवात आहे. चांगली सुरुवात आहे तुमच्या जीवनाची. काहीतरी नकारात्मक निराशेचं दुःखी होणारं तुम्हाला खिन्न कष्टी करणारं अशा प्रकारचं बोलू नका. पॉझिटिव्ह बोला आपल्या जीवना संबंधानं. आणि बोलत असताना जे तुम्ही बोलणार ते अस्तित्वात आणण्याचं काम देव करणार आहे. म्हणून जसं देव बोलतो तसं बोला. लोक बोलतात तसं बोलू नका. लोक येऊन तुम्हाला आता विचार करा, समजा अब्राम देवाशी बोलायला लागला आणि बोलता बोलता सारेने ऐकलं काय नवऱ्याचं डोकं फिरलं.
लेकरू मागायला लागले बघा. आणि विचार करा, तिने जाऊन शेजाऱ्यांशी चर्चा केली असती, माझ्या नवऱ्यानं देव भेटला आणि लेकरू मागितलं. त्या बायका काय म्हणले, तुझा नवरा येडा आणि तू बी येडी. ह्या वयात तुम्हाला लेकरं होणार आहेत का? परंतु साऱ्यांनी गडबड करायची ती केलीच. ती जाऊन हागारीशी बोलली, माझ्या नवऱ्याला लेकराची गरज आहे, तर तू काय कर माहिती का, तू माझ्या नवऱ्याबरोबर लग्न कर आणि तुझ्यापासून लेकरू दे, कारण माझ्याकडनं लेकरू होणार नाही. आता देव बोलला अब्रामापासून लेकरू देणार, म्हणजे त्याला अब्रामाला मग त्या हगारेपासून पण लेकरू मिळालं. आता सारेच्या लक्षामध्ये आलं, देवाच्या शब्दाची ताकद हगारेमध्ये काम करते, मग माझ्यात काम का करणार नाही. आणि शास्त्र सांगतं इकडे तिचे विचार बदलले आणि देवानं तिला इसहाक दिला. माझं सांगणं तेच आहे, तुम्ही बोलाल आणि तुमच्यासाठी सुद्धा एक सुंदर आशीर्वाद मोकळा होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला बोला, चांगलं बोला, तुमच्या लेकरांसंबंधानं, घरासंबंधानं, स्वतःच्या भविष्यासंबंधाने, स्वतःसाठी पण चांगलं बोला. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणायचं नाही शुगर वाढली, बीपी वाढलं, हे झालं, कंबर दुखली, हे झालं, ते मला कोणी बघतच नाहीच बघणार. असं बोलायचं ना, घरी गेल्यावर सगळ्याच्या छातीवर बसून मी करून घेणार. बोला ना, बोलायला काय होतं, तर कोणाची ताकद आहे तुम्हाला अडवायची? राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वाहायला लावणारा देव आहे आणि देव तुमच्या शब्दाप्रमाणे काम करतो. तुम्ही जसं बोलता ना, देवाला लेकर बोलके आवडतात. तुम्ही लेकरांचा खेळ कधी बघता का? तू ते पोएम म्हण ना, मग मी तुला चॉकलेट देते. ते गाणं म्हणतो, डान्स करून दाखव, मग तुला चॉकलेट देते. तुम्ही ऑलरेडी घेऊन आलेला असता, तुम्ही काय बाजारात जाऊन घेऊन येत नाही चॉकलेट. तुमच्या बॅगमध्ये, तुमच्या पर्समध्ये, तुमच्या पॉकेटमध्ये कुठंतरी, सूरजची बॅग कुठे, त्याच्यातले असते काय काय असतं त्याच्याकडे बरोबर. तुम्हाला कधी जर कुठं गावाला दिसत त्यांना घेऊन जा, एवढा चिमणचार असतो की विचारायला नको, असतं त्या बॅगमध्ये. मग विचार करा, तुम्ही बोलतं करता, जसं तुम्ही त्यांना बोलतं करताना, त्यांनी बोलल्यावर कौतुक म्हणून तुम्ही त्यांना गिफ्ट देता. देवाचं पण तसंच आहे. वर्षाच्या सुरुवातीला कोण तर बोलेल आणि वर्षाच्या एंडला त्याच्याकडे ते आशीर्वाद असणार आहे. ही तुमच्या कामाची चांगली सुरुवात आहे. देव बोलला, हो तुम्ही देवासारखं बोला. जे अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आणण्याची क्षमता तुमच्या शब्दामध्ये आहे. जे अस्तित्वात नाहीये, नाही त्या गोष्टीविषयी बोलत बसू नका. आता देवाने म्हटलं पाहिजे, आकाश नाही, प्रकाश नाही, कशाला प्रकाश प्रकाश मी बोलायचा आहे. प्रकाश नव्हताच, पण देवाला माहितीये प्रकाश आणण्यासाठी माझा शब्द पुरेसा आहे. प्रकाश आणण्यासाठी शब्द जे नाही त्याला तुमचा विश्वासाचा शब्द अस्तित्वात आणणार आहे. देव पहिल्यांदा बोलला प्रकाश हो, आणि त्यानं त्या शब्दातली ताकद ओळखली. मला वाटतं एक वचन अजून वाचा, प्रेषितांच्या कृत्याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1 पासून 9 पर्यंतच्या वचनामध्ये. प्रेषितांचं कृत्य 3रा अध्याय 1 ते 9 पर्यंतच्या वचनामध्ये पहा. हा, 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात जात होते, तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नामाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहे असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि पेत्र म्हणाला, कोण बोलला हो? पेत्र म्हणाला, योहानानं का तोंडाला कुलूप घातलं? प्रॉब्लेम तो आहे. चमत्कार सगळ्याला पाहिजे, पण बऱ्याच लोकांना असं वाटतं, पाळक साहेब तुम्ही जरा चांगली प्रार्थना करा, तुम्ही जरा चांगली प्रार्थना करा. ऐकवतो तुम्हाला माझ्याकडचे रेकॉर्डिंग. जरा चांगली प्रार्थना करा. आता चांगली न वाईट प्रार्थना काय बरं? प्रार्थनाच करायची तर मी वाईट कशाला करेल? चांगलीच करेल ना. परंतु प्रॉब्लेम चांगल्याने वाईटच्या प्रार्थनेचं काय माहिती का? तुम्ही जे बोलताना तुमच्या बोलण्यातली ताकद तुम्हाला समजली पाहिजे. हा पेत्र
येशूला सुद्धा बोलला होता, मी तुझ्या बरोबर मरायला तयार आहे. आणि याच शब्दाच्या द्वारे ऐका, सगळ्याच असणाऱ्या शिष्यांमध्ये येशू पेत्राला ती सेवा देतो. कोणती सेवा? तो म्हटला, तू चांगला आहे तर तुझ्या मनानं पाहिजे तिकडे जाशील, पण जेव्हा तू म्हातारा होशील, तुझी इच्छा नसताना दुसरे लोक तुला हाताला धरून त्या ठिकाणामध्ये, एवढी प्रभावी सेवा 12 शिष्यांमधल्या एका शिष्याला मिळाली, पेत्राला मिळाली. का तर पेत्र बोलला होता, मी तुझ्यावर मरायला तयार आहे. आणि त्याच्या बोलण्यामुळेच त्याला ती सेवा मिळाली. आणि आता पण ती गोष्ट घडलेली आहे. योहान पण आहे, पेत्र पण आहे, मंदिरात गेला. मंदिराच्या बाहेर अनेक वर्षे एक लंगडा भिकारी, प्रार्थनेच्या समयी लोक जात होते, पण बोलत कोणी नव्हतं. पहिल्यांदा पेत्र बोलला आणि लंगडा चालला. हो, पहिल्यांदा पेत्र बोलला आणि लंगडा चालला. ते सोलापूरच्या या शिलो चर्च मधल्या परिवारांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्षाच्या सुरुवातीला मंदिराच्या बाहेरच्या लोकांसाठी बोला. का? ज्या तुम्ही बोलाल त्यास ते मंदिरात उड्या मारत येतील. हे सगळ्यात चांगलं काम आहे. दुसरं चांगली सुरुवात कोणतीच असू शकत नाही. ही सगळ्यात चांगली सुरुवात आहे. तुमच्या शब्दानं लोक उड्या मारत मंदिरामध्ये येणार आहेत. उड्या मारत मंदिरामध्ये येणार आहे. बोलून तर बघा एकदा. कस म्हणा, चला चर्चला आपण जाऊ, चर्चमध्ये या, देवाचं वचन ऐकण्यासाठी. आल्यावर बरोबर देव परिवर्तन करतो. इथली संगत, इथला सहवास, प्रभूची उपस्थिती त्या व्यक्तीला पहिल्यासारखं ठेवत नाही. त्याचं विचार, त्याचं जीवन या सगळ्यामध्ये बदल करून टाकतो. कारण तो देव आहे. आणि म्हणून तो बोलला, तुम्हाला सुद्धा चांगल्या दिवसाची सुरुवात करताना चांगलं बोला. व्यर्थ बोलू नका, बडबड करू नका, चांगलंच बोलायचं. तुझं कल्याण हो, काय बोललं पाहिजे? द्या म्हणजे तुम्हास, बोट नका मोडू. महाराज चिरायू असा, काय दानिएलाचा शब्द. महाराज तो बोलतो म्हणून त्याला वाघ सुद्धा खात नाही. का तर त्याच्या तोंडात तेच होतं, काय? सगळ्यांनी जिवंत राहावं, म्हणून वाघ त्याला खाऊ शकत नव्हता. तर म्हटलं याच्यामध्ये जीवन आहे, मी याला कसं काय मारू? टाकणाऱ्या लोकांमध्ये मरण होतं, म्हणून ज्यांनी टाकलं त्यांना टाकल्यावर त्या वाघानं खाऊन टाकलं, सिंहानं त्यांना खाऊन टाकलं. कारण त्यांच्यात मरण होतं. तुमच्यामध्ये जीवन आहे, तुमच्यामध्ये जीवन आहे. जीवनाचे शब्द बोला, चांगले शब्द बोला. तिथं असं म्हटलं की तो देव बोलला, आम्ही सुद्धा बोलणार आहोत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, चौथ्या वचनाकडे जाणार आहोत. हा, देवाने प्रकाश पाहिला, देवानं प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, तो चांगला आहे. आणि देवानं प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. तिसरा मुद्दा, चांगल्या कामाची सुरुवात, चांगल्या दिवसाची सुरुवात करत असताना, परत वाचा वचन. देवानं काय पाहिलं? देवाने प्रकाश पाहिला. काय पाहिला? देवानं प्रकाश पाहिला. आणि काय लिहिले त्या ठिकाणात? तो चांगला आहे. काय चांगला आहे? प्रकाश. चांगल्या कामाची सुरुवात करताना फक्त चांगलं बघा. अंधार वाईट आहे, पण देवाने अंधार नाही बघितला, त्याने काय बघितला? प्रकाश. लक्षात ठेवा, नेहमी चांगलं बघणं म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला चांगलं बघूया सगळ्यांमध्ये. अंधार वाईट आहे, पण वाईट गोष्टींना बघत बसू नका ना. काही लोकांमध्ये काही गुण वाईट असतील. देवानं अंधार पाहिला, पण त्याने अंधाराचा उल्लेख सुद्धा केला नाही. अंधार वाईट आहे म्हणून त्यांना नाही सांगितलं. त्याला माहिती आहे वाईट नाही पाहायचं. काय तुमच्या जीवनात संबंध आहे? चांगलं गोष्ट कोणती? तुमच्या जीवनात काही ज्या घडामोडी घडलेल्या असतील, काही तुमचे अनुभव असतील, ते वाईट असतील, अंधकारासारखे असतील. काही तुमचे व्यक्तिगत अनुभव सगळे वाईट आलेले तुम्हाला. कोणी तुमच्याशी वाईट व्यवहार केलेला आहे, चांगला व्यवहार नसेल केला तुम्हाला. परिवारातले लोक असतील, तुमचे नातेवाईक तुमच्याशी वाईट वागले असतील, पण देव चांगलं पाहतो ना. मग तुम्ही चांगलं पहा ना. त्याने जेव्हा जेव्हा तुमच्या मदतीला धावून आले, तो दिवस तुम्ही स्मरणात घ्या. अंधकार होता म्हणून प्रकाशाला किंमत आहे. जगामध्ये वाईट लोक आहेत म्हणून चांगुलपण आम्हाला समजतं, म्हणून चांगल्याच गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजेत. एकमेकाचं चांगलं पहा. देवानं प्रकाश चांगलाय पाहिलं, तसं तुम्ही एकमेकाचे चांगले गुण का पाहू शकत नाही? का अप्रिशिएट करू शकत नाही? का एकमेकाची किंमत करू शकत नाही? तो वाईट वागला, ती वाईट वागली, याच्या संबंधानं तुम्ही बरेच दिवस ते चर्चमध्ये वेळ खर्च करता. परंतु देवानं किती चांगली नाती, किती चांगले लोक तुम्हाला दिलेले आहेत, आणि त्यांचा विचार तुम्ही कधी करत नाही का?
मी नेहमी मंडळीकडे पाहताना लोकांना म्हणतो, देवाने खूप चांगली मंडळी दिली. मग काय खरंच चांगली आहे का? काही वाईट गुण त्यांच्यामध्ये नाहीत का? काही स्वभाव सगळ्यांचे सारखेच आहेत का? प्रत्येकाचे माझ्याविषयीचे विचार चांगलेच आहेत का? मला माहिती आहेत माणसं आहेत ती, त्यांचे विचार तसेच असणार आहेत आणि त्यांच्या विचाराला बदलण्याचं काम मला दिवस रात्र मेहनत घेऊन करावं लागणार आहे. पण मी नेहमी त्यांच्याकडे चांगलं बघितलं, का तर मला माहितीये देव आम्हाला चांगलं शिकवतो, मग आम्ही चांगल्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत. माणसं आहेत चांगल्या वाईट गुणांनी परिपूर्ण असणार आहेत, त्यांच्यामध्ये जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत ती परिपूर्ण कधीच होणार नाही. त्यांच्यामध्ये वाईट गुण असणार आहेत, काही स्वभाव असणार आहेत. बरं, त्या स्वभावाला तुम्ही त्यांना ठेवून ठेवून आपोआप ते चांगले बनणार आहेत आणि त्यांना चांगलं करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? 12 शिष्य येशूच्या बरोबर होते, एक पण चांगला नव्हता. हो, यहूदा चोर आहे, पेत्र शिवीगाळ करणारा, योहान रागिष्ट आहे, थोमा अविश्वासू आहे, बाकीचे शिष्य लांब लांब पळणारे आहेत. वधस्त मारती क्रुसावरती येशूला देण्याच्या एक पण शिष्य जवळ नव्हता. मग सगळे कसे होते? एकदम बिथरलेल्या अवस्थेमध्ये होते, कुणाचंच कुणाशी चांगलं ताळमेळ नव्हता. पण तरी सुद्धा देवानं येशूनं त्यांच्यातलं चांगुलपण पाहिलं. कोणतं चांगुलपण पाहिलं? तो म्हटलं, योहानाला इतका राग असला तरी वधस्तंभाच्या पायथ्याजवळ शेवटपर्यंत तोच थांबणार. पेत्र मला शिव्या देतो पण म्हातारा होईपर्यंत सेवा करणारा हाच असणार आहे. त्यानं थोमा मधलं चांगुलपण पाहिलं. थोमा म्हणतो, तू देव आहेस, तू येशू आहे, तू पुनरुत्थित झाला, जर तू ख्रिस्त आहे तर मला तुझ्या कुशीमध्ये हात घालू दे, मला तुझ्या हातामध्ये बोट घालू दे. त्याला माहिती असल्या प्रकारचा अविश्वास आहे, पण त्याला हे पण माहिती होतं, हा जर थोमा यानं जर माझा पुरावा पाहिला तर भारत देश बदलण्यासाठी हा येणार आहे. म्हणून चांगलं पहा, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं दडलेलं आहे. चांगलं आणि परिस्थिती जी तुमची आत्ताची परिस्थिती अंधकाराची असेल, पण अंधकाराकडे बघू नका, प्रकाशाकडे बघा. आत्ताच नका पाहतो, अंधार आहे पण प्रकाश आहे, प्रकाशाकडे बघा ना. काय वाचा बरं ते वचन? देवाने प्रकाश पाहिला, देवानं प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. तो कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे. ऐका, चांगल्या दिवसाची सुरुवात, जे चांगलं आहे ते पाहायला सुरुवात करा. अजून एक वचन वाचा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. चांगलं पाहणं किती गरजेचं आहे. 30वा अध्याय आणि त्याची 37 ते 39 वचन पहा. उत्पत्तीचं पुस्तक 30वा अध्याय 37 ते 39 पहा. चांगलं पाहणं किती गरजेचं आहे. मग याकोबानं लिबने, बदाम आणि अर्मोन या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढल्या व त्या सोलून पांढऱ्या पट्ट्या पाडिल्या आणि त्यांच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. 42-43 वचन. मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्या पुढे तो ठेवीत नसे. या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट ते याकोबाच्या झाल्या. अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला. तुम्हाला संपन्न होण्याचं सिक्रेटच पाहणं आहे. देवानं पाहिलं प्रकाश चांगला आहे. इकडं या ठिकाणामध्ये याकोब आणि त्याचा सासरा या दोघांमध्ये एक देवाणघेवाण होती. याकोबाच्या सासरा त्याला काय सांगतो माहिती का? लाबान त्याला म्हणतो, एक काम कर, आता तुझं आणि माझं, तू फार वर्ष माझी सेवा चाकरी केलेली आहे, तर आता तुझ्या मेंढ्या आणि माझ्या, तू माझ्याकडे चाकरी केली ना, तुला तुझ्या मेंढ्या घ्या आणि मला माझ्या मेंढ्या. तो म्हटलं, एक काम करा, ज्या ठिपकेदार मेंढ्या माझ्या आणि ज्यांना ठिपके नसतील त्या सगळ्या मेंढ्या तुमच्या. आता याकोबाला प्रश्न पडला, या ठिपकेदार मेंढ्या जन्माला आणायच्या कशा? त्यांनी काय केलं? काठी काढली, त्या काठीला सोललं आणि काठीवरती ठिपके मारले आणि त्या ज्या मेंढ्या त्या पानवठ्यावरती आल्यावर त्या काठ्या समोर ठेवायच्या आणि मेंढ्या काठ्या बघत होत्या. तर मेंढ्यांना गर्भधारण होताना ज्या काठ्या त्यांनी पाहिल्या आणि तसलं गर्भधारण त्यांना झालं. काठ्या पाहिल्यावर आतमधल्या मेंढ्या सुद्धा ठिपकेदार झाल्या. लक्षात घ्या, या नवीन वर्षात तुम्हाला गर्भधारण होताना तुम्ही काय पाहता तसलं गर्भधारण तुम्हाला होणार आहे. म्हणून चांगलं पाहायला सुरुवात करा. तुम्ही जर सगळं वाईटच बघायला सुरुवात केली तर चांगलं कसं जन्माला येणार आहे? देवानं पाहिलं प्रकाश चांगला आहे.
प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला चांगल्या नजरेतनं बघा. आत्ताची परिस्थिती तुमची प्रतिकूल आहे, कदाचित ती चांगली नसेल, अंधार असेल, पण अंधारामध्ये तो प्रकाश लक्षात घ्या की तो चांगला आहे. चांगल्याच गोष्टी बघा आणि चांगल्या गोष्टी लोकांना दाखवा. मी तुम्हाला गेल्या वर्षी चर्च बांधायचं चांगलं दाखवलं आणि चांगलं दाखवताना आपल्याकडं 1 कोटी जमणार नव्हते. त्यावेळेस लोखंडेंनी सांगितलं की 1 कोटी लागणार आहेत. त्यास माझं डोकं फिरलं होतं. 1 कोटी एवढे पैसे कसे आणि आणायचे कुठून? बरं, आपली मंडळी देऊन देणार किती? तुमची ताकद आहे, त्याला मर्यादा आहे. किती देणार आहे तुम्ही? 30 लाख. त्याच्या पलीकडे तुम्ही कसं देऊ शकता? परंतु या काट्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांसमोर ठेवून टाकल्या. त्या काट्या ठेवून टाकल्या. ज्यांनी पानवठ्यावरती आले सगळ्यांनी पाहिल्या आणि तिकडून पैसे यायला सुरुवात झाली. जे तुम्ही लोकांसमोर ठेवाल तेच जन्माला येणार. लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा एकमेकांसमोर तेच विजन ठेवा. ठिपकेदार. हे चांगलं आहे. एकमेकाला या वर्षामध्ये भेटताना त्यांना तुम्ही मंडळीचं एक सुंदर विजन दाखवा. चांगलं विजन. कोणतं चांगलं विजन? आत्ता ज्या आहेत ना, वरच्या खुर्च्या भरून खालच्या खुर्च्या भरल्या पाहिजे एवढे ठिपके एकमेकासमोर मांडून ठेवा. हे विजन असलं पाहिजे तुमचं. आम्ही नाही, आता मी बांधताना त्यांना म्हटलं की बरेच लोक याचं काय करणार. मी म्हटलं नाही, ज्यांना ज्येष्ठ लोकांना वर येत आहेत आता लिफ्ट त्यांच्यासाठी करतोय, पण अजून ज्येष्ठ आले आत वरती पण जागा नाही, तर म्हटलं आम्ही खाली स्क्रीन लावणार आहोत आणि इथं लोकांना बसवणार आहोत. का तर आम्हाला एकाच पाळीत सगळी चर्च घ्यायचे. आमचं विजन मोठं आहे. काय येणार दिवसामध्ये लोक इतक्या मोठ्या प्रमाणात यावे आणि ते लोक येण्यासाठी तुम्हाला काठ्या घेऊन जाव्या लागणार आहे. तुम्हाला कोण भेटल्यावर त्या काठ्या त्यांच्या समोर दाखवा. त्यांना ते नका सांगू आमचं एसी चर्च आहे. त्यांना हे सांगा या चर्चमध्ये चांगला देव आहे. या चर्चमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. या चर्चमध्ये तुमच्या समस्येचं निराकरण आहे. या चर्चमध्ये तुमच्यासाठी समृद्धी आहे. या चर्चमध्ये तुम्हाला आणि प्रत्येक आशीर्वाद देव देणार आहे. इकडं याकोब चांगलं त्याच्या मेंढ्यांना दाखवत आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना नवीन वर्षात चांगलं दाखवा. सकाळी उठल्यापासून त्याला तू मठ्ठ आहे, तू डच आहे, तुला अक्कलच नाही आणि तुला कब्बशाच धुवायच्या, तुला मेंढरच देणार आहे आणि तू ना प्रार्थना तर पाळकाला सांगायचं चांगल्या मार्काने. सकाळी उठलं त्याला म्हणायचं यावर्षी तू नापासच आहे, दाखवा काटेन घ्या नापास करून. चांगलं बोला, चांगल्या काट्या ठेवा. त्याला बोलतानाच सांगायचं. त्याच्या स्वप्नाला जोर द्या. याकोब मेंढ्यांसमोर ठेवत असताना काळी मेंढी होती. काळी मेंढी म्हणत होती मी आता काळच पिलू जन्माला घालणार आहे. तो म्हटला तू काळ नाही, हे ठिपकेदार मेंढरू जन्माला घालणार. लक्षात घ्या, तुमची मुलं जी आहेत ती नसणार आहे. त्यांना चांगलं दाखवा, देव त्यांना चांगलं बनवणार आहे. हे चांगलं आहे. कशाला विचार करता? आता तिथं याकोबाला एक सुद्धा ठिपकेदार मेंढी नव्हती, पण याकोबानं डोकं चालवलं ना. मी म्हणतो माझ्या चर्चमध्ये एवढे बुद्धिमान नसतील लेकरं, पण माझं विजन आहे की इथं डॉक्टर, इंजिनियर, लॉयर्स, पॉलिटिशियन कोणतं निवडून पण येणार आहे. आमचा येणार आहे बरं का. येऊन येणार कोण? माझ्याशिवाय आहेच कोण? घडवणार आहे प्रभू. ते शिलोचा इतिहास राहील. याच्यामध्ये मोठमोठे राजकारणी येऊन त्यांना प्रार्थना करून घ्यावी लागणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणातनं लोकांना यावंच लागणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? मागच्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी कुठंच आली नाही, काँग्रेस पण कुठंच आले नाही निवडून, पण आपल्या चर्चमध्ये जे 3 लोक प्रार्थनेसाठी आले, फक्त हे 3 लोकच निवडून आले. हे देव आम्हाला सांगतो हे तुम्ही करू शकता. तेव्हा विजन हे चांगलं बोला. बोलताना सुद्धा घाबरू नका की प्रभू ते करणार आहे. आम्हाला त्या ठिकाणामध्ये कोणाची पर्वा करण्याची गरज नाही. का? कारण देव हे करण्यासाठी समज. चांगलं सगळं ठिपकेदार 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 बोलायचं. तुमचं घर होणार. किती PHK होणार हो, कशाला काळजी करता? मला कुठं माझ्या खिशातलं द्यायचंय? माझा बाप तुम्हाला देणार आहे. हे होणार आहे. होणार म्हणजे होणार आहे. बोला एकमेकाला भेटल्यावरती. आणि तुम्ही पण डेअरिंग न्यूज आहे. तुमचं झालं तर माझं ना, सोनाला जाऊन भेटेल. तुमचं झालं तर आमचं आहे बरं का.
म्हणायला काय पडतं हो? जाऊन बिनधास बोला, हे ठेवा एकमेकासमोर विषय. तुम्ही जसं ठेवत जाल ना तसं वर्ष संपता 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 कुणाला भेटायला गेला ना, कुणाला लेकरू आहेत त्यांचं लेकरू पाहिलं, आता यावर्षी आमचा नंबर आहे असं म्हणायला काय पडतं? हे विजन ठेवाल आणि तुम्हाला दिसेल की आशीर्वाद देवानं तुम्हाला दिलेला आहे. हे चांगलं आहे, लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट वाचूया, चौथी गोष्ट वाचूया, चौथंच वचन. हा, देवाने प्रकाश पाहिला प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, तो चांगला आहे. आणि देवानं प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. आता चौथं काम देवानं चांगलं केलं. कोणतं चांगलं काम केलं? अंधार आणि प्रकाश वेगळे केले. बघा, मगाशी देवानं काय पाहिलं? काय चांगलंय? प्रकाश. मग देवाला कळलं प्रकाश चांगला आहे, तर प्रकाशानं आणि अंधारानं दोघांनी एकत्र नाही राहायचं. म्हणजे याच्या आधी अंधार आणि प्रकाश दोघं पण एकत्र राहत होते. मला मोठा प्रश्न पडतो, कसं राहिले असतील दोघं अंधार आणि प्रकाश एकत्र? पण तेव्हा अंधार आणि प्रकाश एकत्र होते. म्हणजे काय? कुठला तरी प्रकाश असायचा कुठंतरी. आता इथं प्रकाश आहे, पाठीमागं अंधार आहे, दोघं एकत्रच आहेत. समोर तुम्हाला दिसतं प्रकाश आहे, त्याच्या पाठीमागं गेला तर पडदा आहे, आणि त्या पडद्याच्या पाठीमागं अंधार आहे. प्रकाश तर अस्तित्वात आहे पण अंधार. आता या दोघांना वेगळं करायचं. कसं काय वेगळं करणार आहे? एकदम सोपं आहे. पडदा काढला की प्रकाश सगळीकडे आला, अंधार गायब झाला. देवानं पण तेच केलं. आता प्रभू आम्हाला काय करतो माहिती? नवीन वर्षाला जाताना तुम्हाला अंधार आणि प्रकाश वेगळा करायचा आहे. कसा वेगळा करणार आहे? हे अंधकाराला तुम्ही आपल्यातनं कसं वेगळं करणार आहे? कोणती गोष्ट आहे? इपिस्कराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याची 5 पासून काही वचनं वाचूया. इपिस्कराचं पत्र 5वा अध्याय आणि 5 पासून काही वचन. हा, जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा, अशुद्ध कर्मी, हा, किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे, हा मूर्तीपूजक आहे असल्या कोणासही हा ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. 13 पर्यंत. हा, पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकाराचे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रकाशाच्या प्रवेशासारखे चाला. कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण. अंधार कोणता आणि प्रकाश कोणता त्यानं सांगितला. तो पूर्वी तुम्ही अंधकाराची कर्म करत होता. अंधार आणि प्रकाश वेगळा झाला पाहिजे. काय? आता ते पडदा असल्या कारणानं आम्हाला कळलंच नाही पाठीमागं अंधार आहे. आता देवानं वचनाच्या द्वारे पडदा बाजूला काढला. आता काय पडद्यामध्ये अंधार कोणता आहे? आता वाचा बरं परत. अंधकार. कारण पूर्वी तुम्ही अंधकाराचे होते, पण आता तुम्ही नाही 5वं वचन. जारकर्म, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही. इथं म्हटलं मूर्तीपूजक आहे, जारकर्म करणारा, अशुद्ध कर्म करणारा, हे सगळं अंधकाराचं काम करणारे लोक आहेत. तुम्ही म्हणाल जारकर्म आमच्याकडे नाहीये. तुम्ही म्हणाल आमच्याकडे मूर्तीपूजा पण नाही, आम्ही सगळं काढून टाकलेले, आमच्याकडे मूर्त्या पण नाही, आम्ही मूर्तीपूजा करत नाही. पण बायबल सांगतो हट्ट हा मूर्तीपूजेसारखा आहे. हट्टी स्वभाव आहे. म्हणजे देवाचं वचन ऐकून सुद्धा तसभर सुद्धा हलणं, स्वभाव न सोडणं, विचारामध्ये बदल न करणं. मी माझ्या विचाराला पक्का आहे, ऐका बरं का. एवढं सगळं आम्ही ऐकलं. क्षमा करा, प्रीती करा, सहनशील असा, माफ करा, नातेसंबंध जोडा. पण किती लोक या सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्ह असतात? त्या लोकांना वाटतं का खरंच मला बदलायला पाहिजे? हे सगळं द्वेष भावना, मत्सर, जी मला स्वर्गामध्ये देवाच्या जवळ जाण्यापासून अटकाव करत आहे, प्रभूचं आणि माझं नातं मजबूत करण्यासाठी सैतानाच्या डावामध्ये मी अडकतो आणि प्रभूच्या संगतीपासून दूर जातो. तर माझ्या मनावरती प्रेशर घेऊन मी कधी ते करण्याचा प्रयत्न करतो. नाही, आता मला नवीन मनुष्य बनायचं आहे. हे बोलला प्रकाश चांगला, पण चांगला प्रकाश असताना सुद्धा आम्ही अंधकारामध्ये चालतो तरी का द्वेष भावना आमच्यामध्ये तशीच रुजून असते वर्षानुवर्ष. का आम्ही एकमेकाला क्षमा करू शकत नाही? आणि क्षमा केल्याशिवाय तर आम्ही
देवाची लेकरं पण बनू शकत नाही. प्रेम व्यक्त केल्याशिवाय आम्ही देवाची लेकरच होऊ शकत नाही. कारण बायबल सांगतं देव प्रीती आहे, देव प्रेम आहे. मग माझ्यामध्ये देवाचं प्रेम दिसायला पाहिजे. बरं, ते प्रेम शत्रूला पण द्यायला सांगितलं देवानं. आपल्या शत्रूवर पण प्रीती कर म्हटलेलं आहे. शत्रूवर सोडा, आम्ही एकमेकावर प्रीती करू शकत नाही. शत्रू ते कधी प्रीती करणार आहे? तो म्हणतो अंधकार आहे हा. कोणता अंधकार? द्वेष भावना, लोभ घेऊन जर जीवन जगलो, कोणत्याच गोष्टीचा लोभ असू देऊ नका. पैशाचा, जागेचा, स्थानाचा, कुठल्याच गोष्टीचा लोभ तुमच्यामध्ये असता कामा नये. लक्षात ठेवा, जेव्हा मी माझ्या जागेचा लोभ धरतो, माझ्यामध्ये जर लोभ असला, आता मी एवढं सगळं कष्ट करून एवढे वर्ष, 25 वर्ष 27 वर्ष सेवा करत करत हे सगळं काही छान बांधलं नाही का. मी असंही करू शकलो असतो की या चर्चमध्ये गुंतवणूक करण्याच्या ऐवजी फार सुंदर माझं स्वतःचं घर, फार सुंदर गाडी, हे सगळं मी करू शकलो असतो, की दाखवलं असतं माझं एवढी माझी मिनिस्ट्री भारी आहे आणि मी त्याच्यामध्ये फिरलो. पण मी ते सगळं केलं नाही. मी त्या गोष्टीला दुय्यम स्थान दिलं. मी म्हटलं नाही, पहिले देवाचं घर आणि त्याच्या राज्याचं वाढ, त्याच्यासाठी आपण मेहनत घ्यायची, आणि मी ते करत आलो. आणि विचार करा, आता ते सगळं झाल्यावर मी असं म्हणतो की नाही, आता मी हे सोडणार नाही, मला इथून नाही कोणी काढायचं. आणि त्याच्यासाठी मी तुमच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तुम्ही जावा, तुम्ही एक जावा, तुम्ही जावा, मी बांधलंय. मग लोक जातील आणि मी नुसता, ही फक्त प्रॉपर्टी राहणार आहे, ती मला विकता पण येणार नाही. कारण ती देवाची प्रॉपर्टी, म्हणजे ती मला विकता, मग फायदा काय त्याचा मला? पण माझ्यामध्ये एक भावना असते. कोणती भावना? तुम्ही राहा, तुमच्यामध्ये ऐक्य राहू द्या. तुमच्या ऐक्याला जर माझ्यामुळे बाधा येत असेल तर मी जातो, पण तुम्ही ऐक्याने एकत्र राहा. याला म्हटलं अंधार आणि प्रकाश वेगळं करणं. ती युनिटी टिकून राहायला पाहिजे, संगती टिकून राहायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, काही गोष्टी अशा असतात की ऐक्याला बाधा आणणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळं प्रभूचे आशीर्वाद आमच्यामध्ये यायला पाहिजे ते येऊ शकत नाहीत. माहिती का तुम्हाला? असं लिहिलंय प्रेषितांच्या कृत्यामध्ये, ते सर्व लोक ऐक्यानं एकत्र जमत आणि प्रभू त्यांच्यामध्ये तारण पावत असलेल्या लोकांची भर प्रति दिवशी घालत होता. ज्यास अंधार आणि उजेड वेगळा होईल ना, त्यास हजारो लोकांचं तारण प्रति दिवशी तुम्ही पाहणार आहात. अंधकाराची कर्म टाकून द्या. मला माझ्या ठिकाणाचा लोभ वाटता कामा नये. दुसऱ्या भाषेमध्ये, मला माझ्या जागेबद्दल कुठल्याही प्रकारचं आकर्षण असताच कामा नये. माझ्या जागेविषयीचं आकर्षण. आणि देवाला तुमचं प्रमोशन करायचं असतं, म्हणाल का तुम्हाला? तुम्हाला त्या जागेवरती नसतं ठेवायचं. काय करायचं? प्रमोशन. आता मी जर म्हटलं देवा नाही मला शिलोचं पाळकच ठेव, अरे तुला फॉरेनला न्यायचंय म्हटल्यावर आता काही लोकांच्या डोक्यात जातीत का काय. परवा गेल्यावर एका पाळकन म्हटलं काढा पासपोर्ट, नेतो तुम्हाला. म्हणलं नको, त्याच्यासाठीच मी पासपोर्ट काढला नाही. सूरज होते त्याच्यासाठीच काढला नाही. गेलो तर परत तसं मला मोह होणार नाही. तुम्ही मला कुठं काश्मीरमध्ये टाका, कन्याकुमारी टाका, अमेरिकेत टाका, मला आपलं सोलापूरच बरं आहे. का? कारण मला माहिती इथंच मोठं काम देव करणार आहे आणि करत आहे. कशाचाच लोभ ठेवू नका. या लोभाला पण आपल्या जीवनातनं काढून टाका. कोणत्याच लोभामध्ये अडकून पडू नका. हा लोभ तुमच्या अंतःकरणात असेल, लक्षात घ्या. अजून एक गोष्ट मला सांगतो, सैतान वरून खाली पडण्याचं कारण काय आहे? देवाची जागा त्याला पाहिजे होती. कुणाची जागा पाहिजे होती? म्हणून म्हटलं ते अंधकाराचं कर्म आहे. आता विचार करा, हा सैतान पृथ्वी तलावर आल्यावर तो गप्प बसेल का? सगळ्यांमध्ये ती जागा, लोभ 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 लोभ, ती जागा ती जागा ती जागा. पण लक्षात ठेवा, आमच्या जीवनात सर्वात वरची जागा फक्त देवालाच आहे. कुणाला? देवाला, बाकी कुणाला नाही. देवाचं स्थान उच्च असलं पाहिजे. अंधकार त्यानं वेगळा केला. वाचा बरं. हा, देवाने प्रकाश पाहिला, जारकर्मी अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी अशुद्ध कुठलीच कृती तुमच्यामध्ये असता कामा नये. अशुद्ध विचार, अशुद्ध बोलणं, अशुद्ध नाती, कोणतंच अशुद्ध पण तुमच्यामध्ये असू नये.
बोलताना तुमच्यामध्ये नेहमी शुद्धता असावी. शुद्धता या शब्दाचा अर्थ काय म्हणजे काय? स्वार्थ असणं म्हणजे अशुद्ध आहे. कोणत्याही गोष्टीसाठी जर तुमच्याकडे स्वार्थ असेल, मला त्याच्यातनं काहीतरी मिळायला पाहिजे ही जर भावना असेल, तर ते शुद्ध नातं नाहीये, ती भावना शुद्ध नाहीये. काय घडलं? प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो की हनन्या आणि सफीरा त्यांनी संपत्ती विकली आणि अर्धा भाग त्यांनी स्वतःसाठी ठेवला. तिथंच त्यांचं नातं अशुद्ध बनलं. का नातं अशुद्ध का बनलं नातं? कारण त्यांच्यामध्ये स्वार्थ आला. का? कोणता स्वार्थ? सगळ्या लोकांनी मालमत्ता आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवली, पण मग त्यांच्या डोक्यामध्ये काय आलं की आमचं भविष्यात पुढे कसं होणार आहे. म्हणजे त्यांनी भविष्याचा विचार केला. लक्षात ठेवा, तुमची नाती एकमेकाबरोबर निर्माण होत असताना तर लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचं अशुद्ध संबंध एकमेकाबरोबर असू देऊ नका. स्वार्थी भावना कधीच राहू देऊ नका. तुमचा फायदा होतो म्हणून नाती निर्माण करायची नाही, तर नाती यासाठी निर्माण करायची की त्या नात्यानं देवाचं सानिध्य आमच्यामध्ये येतं. देवाचं सानिध्य आमच्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, तुमचं माझं नातं काय? तुम्ही मला द्यावं, तुमच्याकडनं मला उत्पन्न मिळावं, या उद्देशानं मी ही चर्चची स्थापना केली नाही. उद्देश काय होता? सिस्टरने घराच्या ओपनिंगच्या वेळेस सांगितलं. पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये गेलो तर त्यांची काय परिस्थिती होती? फाशी घ्यायला ते निघाले होते. लेकरांचं शिक्षण, कर्जबाजारीपणा. सोमगल ब्रदरला 265 रुपये पगार यायचा. त्यास त्यांच्या समोर कितीतरी मोठ्या, पण 5-5 तास मी जाऊन बसत होतो. कशासाठी बसत होतो जाऊन? काय कारण होतं तिथं? त्यांना तर 265 रुपये पगार आहे, मग कशाला जाऊन बसत होतो? काय कारण होतं की त्यांच्याजवळ जाऊन बसावं तासन तास? फक्त उद्देश एकच होता, मरू नये त्यांनी, टिकून राहावं, परिवार तुटू नये. आज ना उद्या देव परिस्थिती बदलेल, आणि देवानी परिस्थिती बदलली नाही का? आज मुलगा मोठ्या पदावरती, त्याची बायको मोठ्या पदावरती, पोरीला सुंदर देवानं जीवन दिलं, इतकं छान सगळं केलं. म्हणजे नातं कधी स्वार्थी नव्हतं, शुद्धता होती त्या नात्यामध्ये. आणि त्याचा परिणाम काय झाला? देवानं परिस्थिती बदलली आणि आता नात्याच्या पलीकडच्या गोष्टी प्रभू आम्हाला पुरवत आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा अंधकार बाजूला काढून टाका. अंधार तुमच्यामध्ये असणं, मग तुम्ही प्रकाशाची आवड द्या. प्रकाशाच्या आवडीचं वैशिष्ट्य काय? खाली वाचा, 5 मिनिटांमध्ये संपू आपण. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. म्हणजे हे सगळं अंधार आहे. पुढे असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणानं कोणी तुम्हास फसवू नये. पोकळ भाषणानं कोणी तुम्हास फसवू नये. कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. पुढे म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकाराचे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाशाचे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. कारण प्रकाशाचे फळ. आता प्रकाशाचं वैशिष्ट्य सांगितले कसं आहे बघा. सर्व प्रकारचं चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यात दिसून येते. म्हणजे तुम्ही अंधकाराला वेगळं केलं, अशुद्धपणा वेगळा केला. तुम्ही अंधकार वेगळं केलं, जारकर्म वेगळं केलं. तुम्ही अंधकार वेगळा केला, पोकळ भाषण वेगळं करून टाकलं. पोकळ भाषण म्हणजे काय? कृती काहीच नाही, पण उगा मोठ्या मोठ्या डांगा मारायच्या. नाव सोनूबाईन हाती, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं यू आहे, माझं त्यू आहे. हे पोकळ भाषण करायचं नाही. देवाला जसं तुम्ही आहात तसं सामोरं जा. आमेन म्हणाल काय? आणि तुम्ही आहात ते बेस्ट आहात. पण जसं तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बढाया मारत बसू नका. तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही बनणार आहात. पण आता तुमच्याकडे लोकांनी विचारलं, आता तुमच्याकडे काय? तर त्याला उत्तर फक्त एकच, आता माझ्याकडे देव आहे. तर म्हणतो माझ्याकडे सोनं रूप बघा. आता एखादा नौखा प्रिचर जर असताना तर त्याने म्हटलं असतं, माझ्या मागे ये, मी तुला सोनं रूप देईल. येशू नाही देणार. येशूकडे आल्यावर मग तुला नोकरी लागल, मग तुझं लग्न होईल, अमक होईल, तमक होईल. परवा एकाने मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, मी तुमच्या सोलापुरातच राहतो, तुमचा धर्म मला माहित नाही, पण तुमच्या धर्मातली मुलगी मला करायची.
अरे म्हटलं आमच्या धर्मातल्या लोकांना मुली मिळणं, तुला कुठं आमच्या धर्मातली मुलगी देऊ? म्हणजे त्यांना वाटतं काय, इकडं आल्यावर मुलगी मिळती, लग्न होतं, घर मिळतं. लक्षात ठेवा, हे मिळत नाही, जे मिळतं ते त्याच्यापेक्षा भारी, त्याला मिळवलं तर सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. म्हणून लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना अंधकाराला दूर करून टाका. कोणाला सुद्धा अशा पोकळ गोष्टी बोलू नका. येशू त्यांच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. ख्रिस्ताला स्वीकारणं महत्वाचं आहे. ख्रिस्ताला स्वीकारल्यावर तुमचं तारण होणार आहे आणि तारणानंतर बाकीचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार. पहिल्यांदा देवाचं लेकरू बनलं पाहिजे, मग त्यात लेकराचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. म्हणून म्हटलं आता प्रकाशाची कर्म काय सांगितलं तर तो म्हणतो चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता सत्यता. जर तुम्ही प्रकाशामध्ये चालत आहात, चांगलं काय, आतापासून सत्य जीवन मी जगणार. आमीन म्हणाल का? ओरिजिनल, सगळं ओरिजिनल, तुमचं जे आहे ते ओरिजिनल असू द्या. तुम्हाला वरपांगी जीवन जगण्यामध्ये काहीच मजा नसते. जे तुम्ही आहात सत्य जाणून ठेवून त्या पद्धतीने तुमची कृती करा. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुमचं बंधमुक्त नाही, भ्रमनिरास करेल. बंधनमुक्त शब्द आहे, पण त्याला खरं त्याचा अर्थ काय माहिती का, तुमचा भ्रमनिरास करेल. भ्रम म्हणजे कधी कधी सत्य माहीत नसल्या कारणानं भ्रमामध्ये आम्ही राहतो. नाही, मी जाणार आहे स्वर्गामध्ये. आणि इथं म्हटलं असली कर्म करणारे देवाच्या जवळच नाही, म्हणजे आमचा भ्रम तुटला. अंधार आणि उजेड एकत्र कसं राहणार? मी लोभ आहे आणि म्हणतो मी स्वर्गामध्ये पोहोचणार. मी जारकर आहे म्हणतो स्वर्गामध्ये जाणार. मी मूर्तीपूजा करतो तो म्हणतो मूर्तीपूजा करणारे लोक स्वर्गामध्ये. सगळं करून सुद्धा बरेच लोकांना आम्ही बाप्तिस्मा पण घ्यायचा नाही, हे बी करायचं ते बी करायचं, हे बी करणार ते बी करणार. तो भ्रमतोड, अंधार आणि उजाड वेगळं करून टाक. आता तुला खरं सत्य स्वीकारणं गरजेचं आहे. आणि खरं सत्य काय? येशू ख्रिस्त आणि स्वर्गातला यहोवा देव याच्या खेरीज तुला अन्य देव नसावा, हे सत्य आहे. त्या सत्याप्रमाणे तुम्हाला चालावं लागणार. अंधार आणि उजेडाला वेगळं करा. पापाची कर्म टाकून द्या. देवानं चांगल्या कामाची सुरुवात केली. आज आम्ही चांगल्या कामाची सुरुवात करणार. कोणतं? सगळं अमंगळपणा बाहेर काढणार आणि प्रभूला म्हणणार, प्रभूजी नवीन वर्ष दिलं, सगळं काही आता मी नवीन करणार आहे. नवीन करा. बोलताना नवीन बनून बाहेर जा. लक्षात ठेवा, आजारी म्हणून बाहेर नाही जायचं. एकमेकाला भेटल्यावर त्यांना म्हणायचं, प्रभू नवीन वर्षाची शुभेच्छा. नुसतं हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर म्हणत बसू नका. प्रभू तुम्हाला भरपूर आरोग्य देव, दीर्घायुष्य देव. ज्यांना घर नाही त्यांना म्हणा, प्रभू तुम्हाला घर देव. बोला एक आशीर्वाद. आणि तुम्ही तसं बोलाल आणि पुढच्या वर्षी 25ला जाताना ते तुम्ही, सिस्टर गेल्या वर्षी तुम्ही म्हणला होता घर देणार, आज माझ्याकडे घर आहे. त्यास तुमची कॉलर टाईट होणार आहे. अरे मी बोललो म्हणून ते अस्तित्वात आलं. देव बोलला. तुम्ही जाताना काहीतरी बोलून जा. चर्चसाठी एकदम सुंदर खुर्च्या असतील, बोला. मला येऊन सांगा, पळक साहेब आपल्या खुर्च्या लई भारी असतील. आता माझ्याकडे खुर्च्यांसाठी पैसे नाही, पण तुम्ही बोलल्याबरोबर ती आपोआप ते पैसे खुर्च्यांसाठी पण यायला सुरुवात होतील. आणि बरोबर एवढा सुंदर हॉल आणि त्याच्यामध्ये खुर्च्या बसण्याची व्यवस्था इतकी भारी असेल. समगल सिस्टर तुम्हाला तिथं गुगल मीटवरून बघता बघता तुमचे डोळे पांढरे होतील. अरे मी का पुण्याला गेले, का पुण्यामध्ये राहिले. लक्षात ठेवा, आमचा प्रभू हे सगळं करण्यासाठी समर्थ आहे. चांगलं बोलूया. या मंदिरासंबंधानं, लोकांसंबंधानं चांगलं बोलू. या मंदिरामध्ये कोणी वांज असणार नाही. प्रभू सगळ्यांना लेकरांचा आशीर्वाद देणार आहे. या मंदिरामध्ये कोणी बेकार असणार नाही. प्रभू सगळ्यांसाठी उत्तमातले उत्तम जॉबच्या संधी देणार आहे. या मंदिरामध्ये कुणाकडे कुठलेच प्रश्न नसणार आहे. लक्षात ठेवा, आमची लेकरं मोठ्या अधिकाराच्या पदावरती असणार आहे. आम्ही चांगलं बोलूया, चांगली सुरुवात करूया. तुम्हाला परदेशी जायचं तर देव तुमचं तेही स्वप्न पूर्ण करणार आहे. चांगलं बोलूया. परमेश्वर तुमच्या स्वप्नाला मर्यादा घालत नाही. तो म्हटला, देव बोलला आकाश हो, आकाश हो. देव बोलला अंधार वेगळं हो. तुम्हाला वेगळं करायचंय, तुम्हाला सगळं वेगळं करायचंय. चांगलं बोला, चांगली सुरुवात करा. आणि चांगली सुरुवात करताना 2024 आणि 25 ध्यानात घ्या. 24 मध्ये तुम्ही चांगलं बघाल आणि 25 मध्ये तुमच्याकडे आशीर्वाद असणार. 24 मध्ये तर असणार,
25 मध्ये मी तुम्हाला 25 पण का म्हणतो, अजून 1 वर्ष एक्स्ट्रा जगायचं है की नाही? म्हणजे 25 पर्यंत तग धरता येणार नाही. काळजी करू नका. प्रभू चांगल्या कामाची सुरुवात करत असताना बाहेर जाताना चांगले विचार घेऊन बाहेर जाऊया आणि पहिल्यांदा प्रभूला म्हणू, प्रभू नवीन वर्षाबद्दल तुला धन्यवाद. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, नतमस्तक होऊया, मान आपण लावूया, स्वतःला नम्र करूया. देव चांगल्या कामाची सुरुवात त्यानं केली, आज आम्हाला सुद्धा चांगल्या कामाची सुरुवात करायची.